माझा तुम्हाला माहिती आहे की ओरिजिनल व्यवसाय आमचा उशा बनवणं आणि ती माझी फॅक्टरी आहे वसईला. पहिले आम्ही रिटेल काउंटर करायचो त्याचं. आता आम्ही फक्त इन्स्टिट्यूशनल सेल करतो आणि एक्सपोर्टचं जॉब वर्क वगैरे करतो त्याच्यामध्ये. तर माझं ऑलरेडी दुकान होतं राहणाऱ्या रोडला, ते रेंटवर दिलेलं. तर आपण स्वतः काहीतरी चालू करावं असं माझ्या डोक्यात बऱ्याच दिवसापासून होतं. तर मग काय चालू करायचं? तर मी बघितलं साऊथ इंडियन तर खूप फूड जॉईंट झालेले आहेत, चायनीज खूप झाले आहेत, पंजाबी झाले आहेत. आपलं आमच्याकडे प्रकाश आस्वादसारखी महाराष्ट्रीयन फूड देणारी खूप काहीतरी वेगळं लोकांना दिली पाहिजे. तर मी इंदूरला गेलेलो मध्ये. बरं. तर तिकडे 3-4 दिवस होतो. तर तिकडचं मी फूड खूप खाल्लं. पोहे, इंदुरी पोहे, त्यांची बनवण्याची पद्धत वेगळी आहे. साबुदाणा खिचडी, तिथले काय बेडी पुरी, असं वेगळं क्युझिन मला वाटलं. मग तिथे आम्ही थांबलो, दोघा तिघांशी बोललो. माझा एक मित्र निघाला तिकडे, जो इंदुरी फूडचा शेफ आहे. मग त्याला मी विचारलं की आपण चालू करूया का? आणि मग तो विषय झाला आणि म्हटलं आपण वेगळं काहीतरी देऊया. शेवट आणि इंदूर पण जे डेव्हलप केलं आहे ते मराठा साम्राज्यानेच डेव्हलप केलेलं आहे. होळकरांनीच सगळं तिथे केलं आहे. त्यामुळे ते फूड इंदुरी असलं तर ते फ्युजन आहे बरं मराठी फूडचं. एक वेगळा टेस्ट लोकांना मिळावी आणि खूप चांगला प्रतिसाद सुद्धा आहे त्याला. पण मराठी माणूस व्यवसायात ज्या पद्धतीनं बाकी लोक पुढे जातात त्या पद्धतीने जाऊ शकत नाही असा एक प्रवाद निर्माण केला तो खरा आहे का? नाही, मला वाटत नाही. उलट सगळ्यांचे व्यवसाय जर कोण चालवत असेल तर तो मराठी माणूसच चालवत आहे. बरं. आज तुम्ही जर बघितलं तर जेवढ्या मोठ्या मोठ्या कंपनीचे CEO आहेत खूप मराठी आहेत त्याच्यात. माझ्या मते तर 60% मराठी आहेत. व्यवसाय करू शकत त्यांचे CEOच मराठी आहेत. म्हणजे त्यांचा व्यवसाय शेवट मराठी माणूसच चालवतोय. त्यामुळे ही भ्रामक कल्पना आहे की मराठी माणूस व्यवसाय करू शकत नाही.